खरात प्रकरणात आणखी एक नवी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरी गेलीच नाही। वडील आणि भावाच्या निधनावेळी ही कल्पना माहेरी गेली नाही अशी माहिती सध्या समोर येते। कल्पनाच्या माहेरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हलाखीची आहे। आम्हाला प्रकरणाशी देणं घेणं नाही असे माहेरचे नातेवाईक म्हणतात अशी माहिती समोर येते। स्थानिक पोलिसांच्या मदतीने माहेरची माहिती उघड झाली आहे। सिन्नर तालुक्यातील पाडळी इथं एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आपण पाहतोय की कल्पना खरात यांची गेल्या 16 वर्षांपासून माहेरचा काही संबंध नव्हता। नेमकी माहेरच्या लोकांचं काय म्हणणं आहे? अंकिता, या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल आहेत। 11पैकी 8 गुन्हे हे महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचार संदर्भात दाखल केलेले आहेत। पण कल्पना खरातवरती पहिला गुन्हा दाखल झालेला आहे शिर्डीमध्ये। एका जमीन व्यवहारामध्ये कल्पना खरातसुद्धा या सगळ्या व्यवहारामध्ये होती आणि फसवणुकीचा गुन्हा आहे। आणि त्यामुळे कल्पना खरातवरती सुद्धा शिर्डी पोलिसांमध्ये पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कल्पना खरात हे फरार आहे। शिर्डी पथक, नाशिक एसआयटी पथक असे दोन्ही पथकं कल्पना खरातचा शोध घेत असताना कल्पना खरातच्या माहेरी जाऊन सुद्धा सिन्नर पोलिसांनी तिथे कल्पना खरात आहे का या संदर्भात विचारणा केली असता ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे। कल्पना खरातच्या माहेरच्या लोकांनी एकूणच जी माहिती दिली आहे ती माहितीनुसार कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरी गेली नाही अशा पद्धतीची माहिती कल्पना खरातच्या माहेरच्या लोकांनी दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीने अशोक खरातने कल्पना खरातला माहेरी जाऊ देत नव्हता अशाही पद्धतीची माहिती कल्पना खरातच्या एकूणच माहेरच्या लोकांनी दिलेली आहे। त्यामुळे आमचं या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही, कल्पना खरात आमच्याकडे आलेली नाही अशा पद्धतीचं एकूणच म्हणजे खुलासा जो आहे तो कल्पना खरातच्या माहेरच्या लोकांनी केलेली आहे। आता गेल्या 2-3 दिवसांपासून कल्पना खरात हे फरार आहे। त्यामुळे नेमकं आता कल्पना खरात कुठे गेलेली आहे आणि त्या संदर्भात पोलीस आता या कल्पना खरातचा शोध घेताना आपल्याला बघायला मिळते। 2 पथक जे आहेत कल्पना खरातच्या मार्गावरती आहेत आणि लवकरच कल्पना खरातला ताब्यात घेऊ अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो पोलिसांना असला तरी कल्पना खरात मात्र माहेरी गेल्या 16 वर्षांपासून गेली नसल्याची माहिती समोर आलेली। निश्चित किरण, खरं तर या सगळ्या प्रकरणी कल्पना खरातचं माहेर हे एक मोठा आधार होता। मात्र आता कल्पना खरात जर माहेरी गेली नाहीये तर आता कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर किती मोठं आव्हान उभं ठाकलंय? कल्पना खरातच्या विरोधात जेव्हा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर कल्पना खरात गेल्या 3-4 दिवसांपासून फरार असल्याची माहिती आहे। आणि शिर्डी पोलिसांचं एक पथक आणि एसआयटी पोलिसांचं एक पथक असे 2 पथक जे आहेत ते कल्पना खरातच्या मार्गावरती आहेत। पण अद्याप कल्पना खरात पोलिसांना सापडलेलं नाही आहे आणि त्याचाच शोध घेण्यासाठी कल्पना खरातच्या माहेरी हे पोलिसांचं एक पथक हे गेलं असताना ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे। अशोक खरात आपल्या बायकोला माहेरी पाठवत नव्हता अशा पद्धतीची माहिती माहेरच्या लोकांनी दिलेली आहे। त्यामुळे आता कल्पना खरात नेमकं कुठं आहे खरं तर त्या संदर्भात आता पोलीस शोध घेत आहेत आणि लवकरच एकूणच कल्पना खरातला आम्ही शोधू असा विश्वास पोलिसांना आहे। आणि एकूणच त्याच पद्धतीने कल्पना खरातच्या विरोधात काल शिर्डी पोलिसांनी सुद्धा लुकआउट नोटीस हे जारी केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे नेमकं कल्पना खरातला आता पोलीस कधी ताब्यात घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।